असा हेल्दी पिझ्झा रियांशला दिल्यानंतर किती खुश झाला. हा मी कसा बनवला ते सांगतेच, पण त्याआधी आजची सकाळची सुरुवात ही पोह्यांपासून झाली. मस्त गरमागरम पोहे खाल्ले आणि काल हॉटेलमध्ये जेवण होतं ना, म्हणून आज अगदी साधं जेवण जेवायचं होतं. म्हणूनच आज जेवणात मेथीची भाजी, डाळ भात आणि गरमागरम फुलके. त्यातही असं फुलक्यांना तूप लावलं ना की अजून जास्त मजा येते. मस्त जेवण झालं होतं, त्यामुळे सगळ्यांनी आराम केला. ऍक्च्युली डीमार्ट मध्ये जायचं होतं, पण उशीर झाल्यामुळे जायलाच मिळालं नाही. म्हणून मी थोडीशी वैतागली होती आणि त्यात हा माझा वैताग आणखी वाढवत होता. मग म्हटलं की चला रिलायन्स मध्ये जाऊया. म्हणूनच आम्ही याला आणत नाही, कारण अशीच त्याची जास्तीची कामं चालू असतात. त्याला एखादं काम द्यावं लागतं की जा ह्याचा वेट करून आण, नाहीतर एखादं काहीतरी घेऊन ये, तेव्हा कुठे तो बिझी असतो. थोडस सामान घेतलं आणि घरी आल्यानंतर ना हा एक मॅगीचा डब्बा होता. काय माहितीये त्याचं नाव मी विसरली आहे, पण असं गरम पाण्यात ते टाकून ना मस्त तयार केलं होतं आणि एक एक घास सगळ्यांनी खाल्ला. आता रोटी पिझ्झा मी बनवते आहे, त्यासाठी मी अशा जाड चपात्या करून घेतल्या होत्या आणि त्यावर कांदा, शिमला मिरची, थोडेसे बॉईल केलेले कॉर्न आणि चीज घातलं आणि असे स्लाइस करून रियांशला दिले. खूप हेल्दी आणि टेस्टी आहे आणि त्याने माझी मदत सुद्धा केली होती. चला आता मी सुद्धा हेल्दी पिझ्झा एन्जॉय करते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चला थँक्स फॉर वॉचिंग. बाय.